जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पळसखेडा येथे गायीला वाचवण्याच्या प्रयत्नात दिव्यांग शेतकऱ्याचा पाझर तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। या घटनेविषयी सविस्तर माहिती अशी की रविवार 12 ऑक्टोबर रोजी भोकरदन तालुक्यातील पळसखेडा बेचिराग येथील भाऊसाहेब बाबूराव जाधव वय 55 वर्ष राहणार पळसखेडा बेचिराग तालुका भोकरदन हे दुपारी 4 वाजता आपल्या जवळील पाळीव जनावरे चारण्यासाठी शेतातील बांधावर सोडली होती। त्यावेळी एक गाय त्यांच्या शेतापासून जवळच असलेल्या पाझर तलावात पाणी प्यायला गेली। यावेळी तलावाच्या कडेला मोठ्या प्रमाणात गाळ जमा झाला होता। पाणी पिण्याच्या गडबडीमध्ये गाय थेट गाळात जाऊन फसली। भाऊसाहेब जाधव यांनी हे पाहिल्यावर तेव्हा कुठलाही वेळ वाया न घालवता तात्काळ तलावाच्या दिशेने धाव घेतली। आपल्या लाडक्या गायीला वाचवण्याचा प्रयत्न ते करू लागले। यावेळी तलावाच्या कडेने जात असताना त्यांचा पाय घसरला। तलावात जाऊन ते पडले। अगोदरच त्यांना पोहता येत नव्हते व त्यातल्या त्यात ते दिव्यांग सुद्धा होते, त्यामुळे तलावाच्या पाण्यात गटांगळ्या खाऊ लागले आणि बुडाले। बराच वेळ झाला गायी इतर शेतकऱ्यांच्या शेतात चरायला लागल्या, त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी आधार तलावाकडे धाव घेतली व पाहिले असता त्या ठिकाणी त्यांना भाऊसाहेब जाधव हे आढळून आले नाही। आसपास पाहिले तरी सुद्धा सापडले नाही। शेवटी पाझर तलावात ते आढळून आले। याची माहिती स्थानिक शेतकऱ्यांनी तात्काळ भोकरदन येथील पोलिसांना व अग्निशमन दलाच्या जवानांना दिली। घटनास्थळी आल्यावर 1 ते 1.5 तास अथक प्रयत्न करत शेतकऱ्यांच्या मदतीने मयत भाऊसाहेब जाधव यांचा मृतदेह वर काढला व भोकरदन येथील शासकीय रुग्णालयात दाखल केला। त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले। गाय वाचली, मात्र दिव्यांग शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याने संपूर्ण गावासह परिसरात शोककळा पसरली।